केंद्र सरकारच्या कांदा निर्यात शुल्क विरोधात आज रास्ता रोको होतोय। पुण्यातल्या आळेफाटा चौकात हा रास्ता रोको होणार आहे आणि इथं आता शेतकरी वर्ग जो आहे तो हळूहळू पोचायला लागलेला आहे। माझ्या मागचं चित्र जर तुम्ही पाहिलं तर इथं अनेक शेतकरी दाखल झालेले आहेत आणि ते या रास्ता रोकोमध्ये सहभागी होणार आहेत। काय रास्ता रोको करताय तुम्ही, एवढी वेळ तुमच्यावर आली? शेतकरी सगळे अडचणीत सध्या। आता केंद्र सरकारच्या धोरणामुळे अडचण असल्यामुळे शेतकरी रस्त्याने बागायचे दुसरा पर्यायच नाही राहिला शेतकऱ्याला। अडचण काय निर्माण होणार आहे त्या अडचण काय? आज शेतकरी सगळीच अडचण आहे। कांद्याला बाजार नाही, टमाट्याला बाजार झाले ते बी आता याच्यामध्ये आले। आता कुठल्या मालाला सरकारला कुठल्या बाजार आहे शेतकऱ्या सांगा तुम्ही? शेतकरी होणार आहे आता हे जे 40% निर्यात शुल्क लावलं जातं, निर्यात शुल्क लावल्यामुळे व्यापाऱ्यांना कुठेही निर्यात करता येणार नाही। तिच्यामुळं शेतकरी पूर्ण अडचणीत येणार आहे आणि शहरातल्या माणसांना फक्त 50 पैसे किलोनी कांदा खायला भेटन। आज बांद्राव 160 कंटेनर उभे, तेच ते पाठीमागे जागेवर स्टॉप आहे, ते सडले म्हणजे त्यांचं नुकसान आहे। पर्यंत ते व्यापारी भविष्यात कांदा खरेदी करणार नाही आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। आणि एक कुटुंबाला 10 किलो कांदा खपत नाही, मग ह्यो कांदा जाणार कुठं? ह्या आत्ताशी जमिनीवर असणाऱ्या बुलटी आरणी संपल्या आहे आणि ज्या तटस्थ केलेल्या आरणी आहे त्या आरणी तसून तशाच जागेवर आहे, म्हणजे ते नुकसान होणार आहे। बाबा काय किती कांदा आहे आता घरी? कांदा माझ्याकडे 1000 पिशवी आता। हा का बाजारात का नाही आणला? बाजारात आणला नाही म्हणजे विचार करायचं 7-8 रुपयांनी कांदा द्यायचा, मागे दिलेला 2000 पिशवी, आता 7-8 रुपयांनी देऊन त्यांचं अनुदान सुद्धा आलेलं नाही आम्हाला। 15 पुढे अनुदान देऊन बोलले, त्या अनुदानाचा पत्ता नाही। काय करायचं शेतकऱ्यांना? आता भाजी शिवाय पाऊस नाही, पावसामुळे शेतकरी इतक्या अडचणी झाले काय पेयाची पंचायत 12 द्यायला काल खोरं राहिले 12 येताच पाणी तिथंच संपले। आता गेल्या आठवड्यात तर चांगला दर होता की 20 ते 25 रुपये होता। 25 फक्त कधी होता तुला दाखवायला होता तो, शेतकऱ्याच्या हातात काय ते 2 दिवस। हा त्यामुळं आम्ही काय बघ त्याचा बाजार भाव योग्य मिळाल्याशिवाय आंदोलन काही माघार घेणार नाही। ते म्हणतात की टोमॅटोचा दर वाढला मधल्या काळात 200 रुपयेपर्यंत गेला होता, म्हणजे ग्राहकाला गेला, ती वेळ येऊ नये म्हणून घेतल्याच दिसते असं। त्याच्यामुळे आता कसं आहे, भांडवल येते जाता आम्हाला काही उरत नाही ना, शिल्लक राहत नाही, कांद्याला बाजार द्यावा अशी आमची इच्छा आहे। कांदा घरी किती शिल्लक आहे? आता माझ्याकडे 200-250 पिशवी शिल्लक आहे आणि पहिला म्हणजे मे मध्ये जो कांदा गेला त्याचा तुम्ही बघा त्याचा भाव काय भेटला आणि आता जर त्याच रेटने जर असं जर झालं किती भाव किती भेटला काय झालं? 65 रुपये 25 रुपये भाव भेटलेला आहे। हे बघा 2 पट्ट्या आहेत, 10 किलोला 25 रुपये, 25 रुपये आणि 65 रुपये असा भाव भेटलेला आहे। त्यावेळेला हे 65 पिशव्यांचं खाली म्हणजे 14,000 रुपये आलेले आहेत। 14,000 हे बघा 14,110 रुपये झालेले। आता एवढ्याच पिशव्याचं किती होणार मग? आता एवढ्या म्हणजे तेच आता असं जर रेट राहिला म्हणजे जर असं रेट खाली आला तर आम्हाला परवडणार आहे का ते? म्हणून सरकारने तर विचार करायला पाहिजे। त्यावेळेला पण फुकट गेलं आणि आता जर तुम्ही रेट वाढला, तुम्ही जर असंच करू लागले तर म्हणजे शेतकरी राहील का इथं जमिनीवर? हा पण विचार करावा लागेल ना सरकार। आज काय आणलाय का नाही? आज तर लिलाव होणार आहे इथं नारायणपेठ? नाही, इकडं नाही आणलेला, नाही आज नाही आणलेला। तर ही अशी परिस्थिती आहे आणि जे धोरण या ठिकाणी केंद्रीय निर्यात शुल्क विरोधात करण्यात आलेलं आहे, त्यामुळं हे सगळे शेतकरी रस्त्यावर उतरू पाहतायत, या ठिकाणी रास्ता रोको करू पाहतायत आणि त्यासाठीच हे सगळे या रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि आता काही वेळांमध्ये हे आंदोलन सुरू होणार आहे। त्यामुळंच जे धोरण आणलेलं आहे तो धोरण मागं घ्यावं अशी मागणी या शेतकऱ्यांची आहे। सरकार नेमकं या मागणीला बाबत काय विचार करतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन विजय राऊत, नाजिमुल्ला, ABP माझा, जुन्नर, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।